अजितदादा एक नाव नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख. पण आज संपूर्ण महाराष्ट्र एकच प्रश्न विचारतोय, अजितदादानंतर राष्ट्रवादीचं काय? नेतृत्व कुणाकडे जाणार आणि पुढचा उपमुख्यमंत्री कोण? गेल्या 2 दशकात अजित पवार म्हणजे सत्तेची गुरुकिल्ली, सरकार बनवणारा किंगमेकर आणि संकटात निर्णय घेणारा नेता. पण आज दादा नसताना राष्ट्रवादीत निर्माण झाली आहे नेतृत्वाची मोठी पोकळी. एक चेहरा नाही, अनेक दावेदार आहेत. पहिलं नाव सुप्रिया सुळे, शरद पवारांची राजकीय वारसदार, राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेली नेत्या आणि शहरी मतदारांमध्ये मजबूत पकड. दुसरं नाव म्हणजे जयंत पाटील, पक्ष संघटन मजबूत ठेवणारा नेता, शांत पण अत्यंत रणनीतिकार, पण जनतेत करिश्मा कमी. तिसरं नाव सुमित्रा पवार, ग्रासरूट लेव्हलवर काम केलेली नेत्या, महिला नेतृत्वाचा नवा चेहरा, पण अजून राज्यव्यापी ओळख कमी. भुजबळ मुंडे गट, अनुभवी नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे खूप जुने जाणते नेते आहेत. पण प्रश्न एकच आहे, हे नेते पक्ष एकत्र ठेवू शकतील का? खरा प्रश्न मात्र हा, उपमुख्यमंत्री कोण? हे ठरणार नाही जनतेने, तर ठरणार आहे दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय गणितांनी. आज राष्ट्रवादीकडे नेते आहेत, पण अजितदादांसारखा मास लीडर नाही आणि हाच पक्षाचा सर्वात मोठा धोका आहे. तुमच्या मते राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे जावं? सुप्रिया सुळे, जयंत पाटील, सुमित्रा पवार की आणखी कुणी? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.